देशात जनतेचा आक्रोश सुरू आहे, विविध प्रकारची महागाई सुरू आहे. अक्षरशः केंद्र शासनाने राज्य शासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. आज पेट्रोल दरवाढी, डिझेल दरवाढी, दे धक्का आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाचा हा तिसरा टप्पा आहे. माझ्यासोबत बहुजन मुक्ती पार्टी यांच्या वतीनं दे धक्का आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. आपल्या सोबत आहेत जिल्ह्याचे नेते अविनाश राजपाल सर. सर, काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारे आंदोलनाने काय समस्या जाणवतात? प्रथम सर्व जी काही चुकीची धोरणं आहेत त्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी आंदोलन घेतलेलं आहे. या मुख्य कारण म्हणजे गॅस दरवाढ, पेट्रोल दरवाढ, तसेच बाकीच्या काही अन्न वगैरे ह्या गोष्टीचा दरवाढ केल्याबद्दल या चुकीच्या धोरण सरकारचे असल्यामुळं आम्ही दे धक्का म्हणून या ठिकाणी आम्ही कलेक्टर ऑफिस, कोल्हापूर जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहोत. या भगिनी सुद्धा आहेत, त्यांना महागाईचा खरं तर जोरात त्याची झळ पोचते. तेही आपल्यासोबत बोलतील. काय सांगाल मॅडम? सध्या या भाजप सरकार आपल्या गॅस विरोध म्हणजे गॅसचे दर म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहेत. तर तसेच महिलांना गॅस मिळत नसल्यामुळे खूप अडचणी निर्माण केल्यात. म्हणजे सरकारने आता असं धोरण केलंय की सुधारात्मक धोरण म्हणत म्हणत सरकारने पुन्हा गॅस पासून पुन्हा महिलांना चुलीकडे आणलेलं आहे, चुलीकडे वळवलेलं आहे. म्हणजे चूल आणि मूल ह्यात महिलांना गुरफटून परत ठेवण्याचं म्हणजे सरकारचं एक प्रकारे षडयंत्र चालू आहे की काय. तर या धोरणाच्या विरुद्ध तसेच स्मार्ट मीटरच्या विरोधात हे इथं आम्ही हे विषय घेऊन आंदोलन करत आहोत. तसेच सध्या डिझेल आणि पेट्रोल याच्या विरोधात दर भयंकर वाढवलेले आहेत सध्या. तर लोकांना या म्हणजे प्रश्नांना म्हणजे भयंकर सामोरं जावं लागत आहे. आणि आपल्यासोबत बाबासाहेब कांबळे सर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आपलं मत व्यक्त करणार आहेत. सर, काय सांगाल? आणि त्याच्यामुळे साथीयो, त्या मूलनिवासी बहुजन समाजामध्ये जो श्रमकारी कष्टकरी वर्ग आहे, जो घाम गाळून आपला प्रपंच चालवणारा आहे, परिवार चालवणारा वर्ग आहे, अशा लोकांच्या वरती मरणाच्या काळा येतात की काय, की हे लोक येणाऱ्या एक वर्षभरामध्ये मरून जातात की काय, असं या ठिकाणी वाटतंय साथीयो. आणि म्हणून त्याचा एक कळवळा बहुजन मुक्ती पार्टीला आला. आणि म्हणून बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून साथीयो चरणबद्ध 3 आंदोलने केल्या गेलीत. त्यातला हा तिसरा टप्पा आहे. सरकारच्या या धोरणामुळे मूलनिवासी बहुजन समाजाला फटका बसत आहे आणि म्हणून हे आंदोलन केल्या जात आहे. जर सरकारनं या गोष्टी, या मूलनिवासी बहुजन समाजाची तळमळ जर नाही ध्यानात घेतली, आज मूलनिवासी बहुजन समाजामध्ये कष्ट करणारा जो वर्ग आहे त्याची हजेरी जर बघितली तर लय झालं तर 300, त्याच्यापेक्षा जास्त झालं तर 400 रुपये मोलमजूर म्हणून काम करणारा हा वर्ग आहे. आणि अशा 300 आणि 400 रुपये पगारामध्ये 300 रुपये हजेरी धरली, 400 रुपये हजेरी धरली तर 4 12,000 मध्ये काय येणार? मुलांच्या वह्या पुस्तकं येणार का परपंच चालणार? काही चालू शकत नाही. एकूण मूलनिवासी बहुजन समाजातील जो सामान्य वर्ग आहे त्याला नष्ट करण्याचा शासक जातीचा, केंद्र सरकाराचा, राज्य सरकाराचा, फडणवीसचा आणि नरेंद्र मोदीचा, RSS मोहन भागवताच्या सांगण्यावरून हे काम चालू आहे की काय याची शंका वाटते साथीयो. आणि जर बहुजन मुक्ती पार्टीच्या या तिसऱ्या चरणाच्या दे धक्का आंदोलनाचा जर गांभीर्यानं विचार सरकारनं केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये मान्यवर वामन मेश्राम साहेबांच्या आदेशानं, निर्देशानं बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून या शासक जातीच्या ध्येय धोरणाच्या विरोधामध्ये फार मोठं आंदोलन छेडलं जाईल. ही एक या ठिकाणी मी बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून ग्वाही देतो. एक बहुजन मुक्ती पार्टीचा सच्चा समर्थक या नात्यानं मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. आपल्या सोबत आहेत डॉक्टर उल्हास त्रिरत्ने सर. सर, काय सांगाल या आंदोलनाबद्दल? नमस्कार. जय मूलनिवासी, डॉक्टर उल्हास त्रिरत्ने. आज आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने कोल्हापूरमध्ये दे धक्का आंदोलन करत आहोत. हे आंदोलन 3 चरणांमध्ये झालं. पहिला चरण जो होता आपला तो लालटेन भेट होता म्हणजे कंदील भेट दिला होता आम्ही प्रत्येक ठिकाणी, तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये. तो का दिला होता तर स्मार्ट मीटर्स जे बसवले जात आहेत, मुळात विषय असा आहे की सरकारने जेव्हा वीज मंडळ जे बनवलं, महामंडळ बनवलं, त्याच्याबरोबर एक नियम बनवला
की ग्राहकांना ज्या पद्धतीचं पाहिजे ते मीटर त्यांनी दिलं पाहिजे, ज्या पद्धतीने त्यांना पाहिजे त्या कंपनीचं मीटर त्यांना बसवण्याचा अधिकार आहे. परंतु आता सरकारने एक नवीन म्हणजे धोरण चालू केलंय, सरसकट सगळ्यांना स्मार्ट मीटर द्यायचं चालू केलंय. मग जेव्हा जे वीज वितरण महामंडळ आहे त्यांच्या कायद्यामध्ये आहे की लोकांना चॉईस असली पाहिजे, लोकांची निवड असली पाहिजे की काय लावायचं, तर ती निवड आता बाजूला ठेवली आहे त्यांनी आणि सरसकट सगळ्यांना स्मार्ट मीटर दिले जात आहेत, जे की प्रायव्हेट कंपन्यांचे आहेत, ज्याचे ओनर प्रायव्हेट व्यक्ती आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करत आहोत. आता मोठ्या प्रमाणावरती लोकांची फसवणूक करून, लोकांना खोटं सांगून, लोकांना हे कंपल्सरी आहे असं सांगून सरकारने मोठ्या प्रमाणावरती लोकांचे मीटर्स बसवलेले आहेत. आता मी कालच MSEBच्या अधिकाऱ्यांशी बोललो तर ते म्हटले एकूण आमच्या इथे 10 लाख मीटर होते, त्यातले आता फक्त 12,000 मीटर बसवायचे बाकी आहेत. म्हणजे त्यांनी बसवून टाकले लोकांना न सांगता, लोकांना अंधारात ठेवून लोकांची फसवणूक केलेली आहे. याच्या विरोधामध्ये आम्ही पहिलं आंदोलन केलं लाल भेट आंदोलन, म्हणजे लालटेन भेट आंदोलन. दुसरं जे आंदोलन आम्ही केलं ते म्हणजे चुला जलाव आंदोलन, ज्याच्यामध्ये आम्ही सिलेंडर्स, जे सिलेंडर पूर्वी लोकांना सिलेंडर नव्हते गावाकडे, लोकांना, आम्ही गावाखेड्यामध्ये राहणारी लोक आहोत, तिकडे पूर्वी सिलेंडर नव्हते, लोक लाकडं आणून स्वयंपाक करायचे चुलीवरती. तर अगोदर ते बंद करायला लावलं लोकांना, म्हणजे जी लाकडं लोक घेऊन येत होती ती लाकडं बंद केली, लोकांना गॅस सिलेंडर फ्री दिले आधी सुरुवातीला, नंतर ते फ्री बंद करून टाकले. आता पैसे भरून सुद्धा लोकांना सिलेंडर मिळत नाही आहेत. आता शहरांमध्ये तर अशी परिस्थिती आहे की जवळपास 40% हॉटेल्स जे आहेत ते बंद झालेत, कारण की सिलेंडरच मिळत नाहीत आणि जे मिळतात ते सुद्धा खूप महागड्या दराने, ब्लॅकच्या दराने लोकांना दिले जात आहेत. तर हे जे आहे सरकारने थांबवलं पाहिजे आणि लोकांना नियमितपणे LPG सिलेंडर्स जे आहेत ते मिळाले पाहिजेत. याच्यासाठी आम्ही दुसरं आंदोलन केलं, चुला जलाव आंदोलन, आणि आता त्याच आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून आम्ही दे धक्का आंदोलन करत आहोत. या आंदोलनाचा विषय असा आहे की आज जगामध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्या परिस्थितीचा हवाला देऊन खोट्या पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने सरकार आज पेट्रोल आणि डिझेल लोकांच्या देत नाहीये. मोठ्याच्या मोठ्या रांगा आज पेट्रोल पंपांच्या बाहेर लागलेल्या आहेत, परंतु लोकांना म्हणजे जे पेट्रोल आहे, डिझेल आहे, CNG आहे ते वेळेवरती मिळत नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने आता 7 रुपयांची वाढ केलेली आहे. तर ही जी पिळवणूक चाललेली आहे सामान्य जनतेची, ही पिळवणूक थांबली पाहिजे. ज्यावेळी तुम्ही आमच्या सामान्य लोकांना सिलेंडर देत नाही त्यावेळी अंबानी अदानीचे प्रोजेक्ट तुमचे बंद पडत नाहीत, त्यांचे प्रोजेक्ट चालू राहतात. त्यांना तुमची सिलेंडर म्हणजे पेट्रोलची, डिझेलची, LPGची कमतरता होत नाही, त्यांना सिलेंडरची कमतरता होत नाही. परंतु आमच्या इथे मात्र ह्या कमतरता निर्माण केल्या जातात आणि ह्या जाणून बुजून निर्माण केल्या जातात. तरी या विरोधामध्ये आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने, हे फक्त कोल्हापुरातच नाही तर आपल्या भारतातल्या 570 जिल्ह्यांपैकी 500 जिल्ह्यांमध्ये आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने हे आंदोलन आजच्या दिवशी एकाच दिवशी सगळीकडे करत आहोत. जसं आंदोलन आज इथे चालू आहे तसंच मुंबईमध्ये, तसंच पुण्यामध्ये, तसंच उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, ओरिसामध्ये सगळीकडे आजच सुरू आहे. या आंदोलनाचा उद्रेक जो आहे हा भयंकर भविष्यामध्ये वाढणार आहे. सरकारने हा जो प्रश्न आहे हा जर लवकर उचलला नाही तर ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलनं आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने करू आणि हा प्रश्न सोडवू, जनतेला आम्ही न्याय मिळवून देऊ अशी आम्ही ग्वाही देतो. धन्यवाद. जय मूल्यवासी. आपल्या सोबत आहेत सागर सुतार सर. सर, काय सांगाल तुम्ही, सरकारला काय इशारा द्याल या आंदोलनाच्या माध्यमातून? या देशामध्ये ज्या दिवसापासून भारतीय जनता पार्टी नावाचा पक्ष आलेला आहे, नाव फक्त भारतीय जनता पार्टी आहे, काम मात्र भारतीय जनतेचं कोणत्याही प्रकारे केलं जात नाही आहे. या देशामध्ये ज्यावेळी भारत सरकारनं, मोदी सरकारनं ठरवलं की या देशाला आम्ही स्मार्ट मीटर देऊ कारण हे डिजिटल आहे असं जेव्हा तिने सांगितलं तेव्हा आम्ही प्रश्न केला की जे आम्ही मीटर वापरतो ते सरकार आहे, मग स्मार्ट मीटर सरकारी का नाही? तर ते म्हणतात की आता सरकारवर खूप बोजा पडलाय, त्यामुळे आम्ही स्मार्ट मीटर आता खाजगी कंपन्यांना दिले आणि आजपासून तुम्ही जे वीज वापरणार आहे नाव फक्त सरकार असेल पण देणार कोण आहे? अदानी अंबानी देणार आहे. म्हणजे आता इथनं पुढे भारताची लाईट ही अदानी अंबानीची खाजगी असणार आहे. ते जे दर ठरवतील ते दर आपण त्यांना देणार आहोत. त्यानंतर मोदी सरकार असं म्हणले की माझ्या लाडक्या बहिणीच्या डोळ्यामध्ये धूर जातो, तो धूर जाऊ नये, माझ्या बहिणीच्या डोळ्यानं पाणी येऊ नये, अश्रू येऊ नयेत, म्हणून मी ठरवलं की धूरमुक्त भारत करायचा. आणि धूरमुक्त भारताच्या नावाखाली त्यांनी आंबाजी 100 रुपयामध्ये 3 लिटर रॉकेल मिळायचं, ते 3 लिटर रॉकेल बंद केलं आणि गॅस सिलेंडर दिला. आम्हाला पूर्वी 100 रुपये 3 लिटर मिळायचं, आता 1500 रुपये दिवसाचा गॅस सिलेंडर आम्हाला मिळत नाही. त्यामुळं आम्ही पहिल्या चरणामध्ये स्मार्ट मीटर हटावं त्याचं आपण आंदोलन केलं, दुसऱ्या चरणामध्ये चुला जलावं आंदोलन केलं आणि आता सरकारनं काय केलंय की जगाचं जे युद्ध चालू आहे त्या युद्धाच्या नावाखाली आम्हाला असं सांगितलंय की विदेशातनं जे डिझेल पेट्रोल येत आहे ते आता बंद झालेलं आहे, त्याचा तुटवडा आहे.
आणि ते दर वाढवून मागत आहेत. म्हणून भारतीय जनतेनं आता दर वाढवून दिला पाहिजे. म्हणून अदानी अंबानीचे जे पेट्रोल पंप आहेत त्यामध्ये आता 107 रुपयेवरनं 112 रुपये पेट्रोल झाले, 94 रुपयाचं डिझेल आता 107 रुपये झाले. म्हणजे हे जे मोदी सरकार आहे भारतीय जनतेचं सरकार नाही, तर हे अदानी अंबानी सरकार आहे, हे बामणांचं सरकार आहे आणि हे भारतीय जनतेच्या विरोधामध्ये काम करत आहे. भारतीय जनतेला गुलाम करण्याचं हे मोठे षडयंत्र या भारत देशामध्ये चालू आहे, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे दोन्ही मिळून या देशामध्ये काम करत आहे. पण यांनाही माहित नाही की या देशामध्ये बहुजन मुक्ती पार्टी नावाचा राष्ट्रीय पक्ष आहे जो यांना पुरून उरणार आहे. म्हणून भारतीय जनता देखील हे सांगत आहे की भारतीय जनता पार्टी लांब ठेवा, काँग्रेस लांब ठेवा आणि या देशाला आता फक्त आणि फक्त बहुजन मुक्ती पार्टी हा एकच पर्याय राहिलेला आहे. त्यामुळं भारतीय जनतेला एवढंच सांगेन या माध्यमातून की जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर उतरत नाही, जोपर्यंत या सरकारच्या विरोधामध्ये बोलत नाही आणि जोपर्यंत तुम्ही बहुजन मुक्ती पार्टीमध्ये सामील होत नाही तोपर्यंत या देशाची कोणतीही समस्या सुटणार नाही. नक्कीच आंतरराष्ट्रीय युद्ध सुरू आहे याचं कारण सांगून केंद्र शासनाच्या वतीनं विविध महागाई वाढवत असली तरी देशांतर्गत जो काही जनतेचा उद्रेक आहे तर तो उद्रेक शांत नाही केला तर आंतरराष्ट्रीय युद्धापेक्षा हा भयानक असेल याची दखल सरकारने घ्यावी. प्रशांत चोयेकर, कोल्हापूर.